नागरिकांबद्दल त्यांनी विश्व धर्म परिषदेत केलेलं भाषण. माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो, तुम्ही केलेल्या माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो, तुम्ही केलेल्या आमच्या उत्कट स्वागताने आणि पाहुणचाराने माझे मन अव्यक्त आनंदाने उत्प्रोत झाले. मी जगातील सर्वात प्राचीन साधू संतांच्या भूमीतर्फे साधू संतांच्या भूमीतर्फे तुमच्या प्रती हार्दिक आभार प्रकट करतो. मी सर्व धर्मांच्या जननीतर्फे तुमचे आभार मानतो. मी लाखो करोडो हिंदू जनसमुदायातर्फे तुमचे हार्दिक आभार मानतो. या व्यासपीठावरील त्या व्यक्त्यांचेही आभार मानतो ज्यांनी क्षमा हा धर्म मानला जातो अशा भूमीतून आलेल्या काही पाहुण्यांची ओळख करून दिली. जगाला सहनशीलता व सर्व समावेशक प्रवृत्ती शिकवणाऱ्या माझ्या धर्माचा मला अभिमान आहे. आम्ही सर्व समावेशताच मानत नाही, तर आमचा सर्व धर्मांवर समान विश्वासही आहे. पृथ्वीवरील सर्व धर्मांतरितांना व स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्या माझ्या देशाचा मला अभिमान आहे. रोमन साम्राज्याने इस्रायलमधील धार्मिक स्थळांचा विध्वंस केल्यानंतर त्याच वर्षी तेथील धार्मिकांना दक्षिण भारतात स्थलांतर करावे लागले आणि आम्ही त्यांना आश्रय दिला. झोराष्ट्रियन स्थलांतरितांना फक्त आश्रयच नाही, तर संवर्धनही करणाऱ्या माझ्या देशाचा मला अभिमान वाटतो. माझ्या बालपणापासून मी वारंवार उद्गारलेल्या व करोडो लोकांनी रोज जप केलेल्या एका सुविचाराशी मी इथे आठवण करून देऊ इच्छितो. विविध मार्गांवर उगमस्थान असलेल्या विविध प्रवाहाने मनुष्य जरी मार्गक्रमण करत असला आणि तो मार्ग कितीही सरळ आणि वक्र असला तरी तो मार्ग शेवटी ईश्वराच्या चरणीच अंतर्धान पावतो. हे संमेलन जे आजवर आयोजलेल्या सर्व संमेलनातील एक उत्कृष्ट संमेलन आहे आणि ते गीतेतल्या पुढील अध्यायाचीच आठवण करून देते. माझ्याकडे येणाऱ्या मग तो कोणत्याही स्वरूपात असो, मी त्यापर्यंत पोहोचतो. सर्व मानवजात कठीण मार्गक्रमणा करताय आणि तो मार्ग माझ्याजवळ येऊनच थांबतो. मानवाने ही पृथ्वी हिंसाचाराने व्यापले, मानवी रक्ताने ती पुन्हा पुन्हा माखले. मनुष्य वस्तीचा विध्वंस केलाय आणि संपूर्ण देशही बेचिराख केलाय. जर हे भयानक वास्तव नसतं तर मानवी समाज आजच्यापेक्षा खूप पुढारलेला असता. पण आता ती वेळ आली आणि मी अशी आशा करतो की आजची ही पहाट आजच्या संमेलनाच्या सत्कारा प्रत्यर्थ लेखणी आणि तलवार या दोहोंनी केलेल्या घातपाताची अखेरची सकाळ असेल. Very good translation and very well. Now the only thing I would like to say, raise the pitch. Me volto, slightly higher pitch and not so fast, a little slower pace. Your pace was a little too slow. You see, these are the finer things which we must understand. But the confidence wise, the way he spoke, excellent. Yeah? Give him a big hand. नमस्कार. मी आता स्वामी विवेकानंदांचं शिकागोमधील भाषणचं रूपांतर करण्याचा प्रयत्न करणार आहे. 11 सप्टेंबर 1893 रोजी सर्वप्रथम धर्मपरिषद सुरू झाली. हजारो संख्येने प्रतिनिधी हजर होते. सर्वप्रथम अमेरिकन नेत्यांनी त्यांचे भाषण सुरू केले आणि शेवटी स्वामींची वेळ आली. त्यावेळेला ते फार घाबरले, पण त्यांनी धीर न सोडता त्यांच्या भाषणाला त्यांनी सुरुवात केली. ती अशा प्रकारे, माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, या त्यांच्या पहिल्याच वाक्याला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तो तब्बल 2 ते 3 मिनिटं चालला. तुमच्या या अवर्णनीय आणि स्नेहपूर्ण अशा स्वागताने
माझे हृदय अत्यंत आनंदाने भरून आले आहे. मी तुम्हाला जगातल्या पुरातन भिक्षुकांकडून धन्यवाद देतो. मी तुम्हाला जगातल्या सर्व धर्माच्या मातांकडूनही धन्यवाद देतो. मला गर्व आहे की मी अशा एका धर्माचा भाग आहे की ज्यांनी सर्व जगाला सहनशीलता शिकवली आहे. मला गर्व आहे की मी अशा एका देशातून आहे ज्यांनी या जगातल्या सर्व त्रासलेल्या लोकांना आपल्या चरणी जागा दिली आहे. मला हे सांगताना गर्व होत आहे की आम्ही आमच्या हृदयात इस्रायली लोकांच्या आठवणी साठवून ठेवल्या आहेत, ज्यांच्या मंदिरांना रोमन लोकांनी खंड बनवले आणि तेव्हा त्यांना दक्षिण भारतात आम्ही शरण दिली. ज्याप्रमाणे विविध नद्यांची उत्पत्ती विविध स्रोतापासून होते, त्याचप्रमाणे मनुष्य त्याच्या इच्छेप्रमाणे आपला मार्ग निवडतो. तो दिसायला जरी आडवणी असला तरी तो शेवटी देवालाच पावतो. आजची ही परिषद आजपर्यंतची सगळ्यात पवित्र अशी सभा आहे. गीतेतील एक सिद्धांताचे प्रमाण आहे, जो माझ्यापर्यंत येतो तो कोणत्याही रूपात असो, मी त्याच्यापर्यंत नक्कीच येतो, पोहोचतो. सगळे मनुष्य वेगवेगळ्या मार्गावर संघर्ष करीत आहेत, ज्याचा शेवट माझ्यात आहे. सांप्रदायिकता, कट्टरता आणि यांचे भयानक वंशांनी पृथ्वीला खूप लांब काळापासून आपल्या मुठीत बांधून ठेवले आहे. कितीतरी वेळा पृथ्वीवर रक्त सांडले आहे, कितीतरी वेळी सभ्यतेचा नाश झाला आहे आणि कितीतरी राष्ट्र नष्ट झाले आहे. जर हे भयानक राक्षस नसते तर आज मानव समाज कितीतरी उच्च स्तरावर आला असता. परंतु त्याची वेळ आता संपली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या या सभेचा शंखनाद सर्व धर्मक्लेश आणि माझ्या ठिकाणाच्या शाईने आणि प्रत्येक मनुष्य जो एकाच उद्दिष्ट घेऊन चालला आहे, तो सगळ्यांमधला वाईट विचारांचा नाश करेल. Good. Now, see, a little, you were giving a good pause. Pause a little more, but then you were speaking very nice. Okay. Now, for pitch, which I told earlier also, you have to raise the pitch. A little higher. Okay. Little higher pitch, then longer pauses, the effect will come. I think practicing loud reading is something which will really help. Yes. Okay. Practice loud. Daily practice loud reading. It will help in fluency in speech. That is what will. Thanks a lot. Thank you, sir. No, I don't fully understand, but translation appears to be very good. Very good. But not so good. No, we are not understanding. Okay, good. Next. Yes, I'll take 5 more minutes. Achha. Yes. 12 મહિના પહેલા એક નવો કાર્યક્રમ સંપૂર્ણ ધ્રુવીકરણ અથવા મહત્તમ સમર્પણ નો ભારતીય ભાઈઓની સામે પૂર્વ એશિયામાં Now he is a religious leader. So I'm sorry, I don't understand. And then Metro, we are here. કોર્સ નો Little slower. Little slow, pitch high. Pitch is High pitch, yes. Now everybody is able to say pitch high. Please Yes. start again. મિત્રો 12 મહિના પહેલા એક નવો કાર્યક્રમ સંપૂર્ણ ધ્રુવીકરણ અથવા મહત્તમ સમર્પણ નો ભારતીય ભાઈઓની સામે પૂર્વ એશિયામાં મૂકવામાં આવેલો. આજે હું તમારી સમક્ષ એ પ્રત્યક્ષ કરવા માંગુ છું કે આપણે છેલ્લા 1 વર્ષમાં શું હાંસલ કર્યું અને આવતા વર્ષ માટે અમારી માંગ શું છે તે તમારી સમક્ષ મૂકવા માંગુ છું. પણ તે કરું તે પહેલા હું ઈચ્છું છું કે ફરી એકવાર તમે અનુભવ કરી શકો કે આપણી પાસે સ્વતંત્રતા પામવાની એક સંપૂર્ણ તક છે, સુવર્ણ તક છે.
બ્રિટિશ લોકો દુનિયાભરમાં લડાઈમાં મથી રહ્યા છે અને લડાઈમાં તે લોકો હાર પર હાર દરેક મોરચા પર મેળવી રહ્યા છે. આપણા દુશ્મનો ઘણી હદ તક નબળા પડ્યા છે. આપણી સ્વતંત્ર માટેની લડત જે 5 વર્ષ પહેલા હતી તેના કરતાં ઘણી સરળ થઈ રહી છે. આવી ખાસ અને પ્રભુએ આપેલી તક એક સદીમાં એક જ વાર મળે એટલા માટે આપણે શપથ લીધી છે આ તકને સંપૂર્ણપણે વાપરવાની, આપણી માતૃભૂમિને બ્રિટિશ રાજથી સ્વતંત્ર કરાવવાની. હું બહુ જ આશાવાદી છું અને હકારાત્મક છું આપણી લડતના પરિણામ માટે, કારણ કે હું ફક્ત પૂર્વ ભારતના 30 લાખ ભારતીયો પર નિર્ભર નથી કરતો. ભારતની અંદર પણ અભૂતપૂર્વ ચળવળ ચાલી રહી છે અને આપણા લોકો કરોડો દેશવાસી તૈયાર છે મહત્તમ સહનશીલતા અને આહુતિ આપવા માટે, આપણી સ્વતંત્રતા મેળવવા માટે. અભાગ્યવશ 1857ની મહાન લડાઈ પછી આપણા દેશવાસીઓને નિહંતા કરવામાં આવ્યા છે, જ્યારે આપણા દુશ્મનો હથિયારોથી સજ્જ છે. અત્યારના આધુનિક યુગમાં હથિયાર વગર અને આધુનિક સેના વગર સ્વતંત્રતા જીતવાનું અશક્ય છે. પ્રોવિડન્સની મહાનતાથી અને ઉદાર નિપુણની સહાયતાથી આપણા પૂર્વ એશિયાના ભારતીયોને હથિયારો ઉપલબ્ધ થયા છે અને એક આધુનિક સેનાનું નિર્માણ થયું છે. વધુમાં આપણા પૂર્વ એશિયાના ભારતીયો એક માણસની સાથે એકત્ર થયા છે સ્વતંત્રતાની લડાઈમાં, અને ધર્મના અને બીજા ભેદભાવ જે બ્રિટિશ લોકો પ્રયત્ન કરતા હતા ભારતમાં તે પૂર્વ એશિયામાં નથી, જેના લીધે આપણી પાસે એક આદર્શ મિશ્રણ છે લાભદાયક સંજોગોનું આપણી સ્વતંત્રતાને લડત સફળ બનાવવાનું. અને હવે એટલું જ ઇચ્છનીય છે કે બધા ભારતીયો પોતાની મેળે સ્વતંત્રતાની કિંમત ચૂકવવા આગળ આવે. સંપૂર્ણ ધ્રુવીકરણના કાર્યક્રમ પ્રમાણે હું તમારી પાસે માનવ શક્તિ, ધન અને સામગ્રીની માંગ કરું છું. હું બહુ ખુશ છું કે માનવ શક્તિની બાબતમાં મેં ઘણી નિયુક્તિ મેળવી છે. સ્વાતંત્ર્ય સૈનિક પૂર્વ એશિયાના દરેક ખૂણાથી આવ્યા છે. ચાઇના, જાપાન, ઇન્ડો ચાઇના, ફિલિપાઇન્સ, જાવા, બોર્નિયા, સેલિબસ, સુમાત્રા, મલાયા, થાઈલેન્ડ અને બર્માથી. I will translate this one. Good. Yes, please. Now we have Kannada. Yes. Now please hear Swami Vivekananda in Kannada. Oh, yes. ಅಮೆರಿಕೆಯ ಬಂಧುಗಳೇ ಮತ್ತು ಭಗಿನಿಯರೇ, ನೀವು ನೀಡಿದ ಮಧುರ ಮತ್ತು ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ ನನ್ನನ್ನು ಅತೀವ ಸಂತೋಷವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದೆ. ವಿಶ್ವದ ಪ್ರಾಚೀನ ಸನ್ಯಾಸಿಗಳ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ಸರ್ವಧರ್ಮದ ಜನನೀಯ ಪರವಾಗಿ ಕೋಟ್ಯಾವಧಿ ಹಿಂದೂ ಜನರ ವತಿಯಿಂದ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಈ ಹಿಂದೆ ಇದೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಭಾಷಣ ನೀಡಿದ ಮಹನೀಯರಿಗೂ ನನ್ನ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ದೂರ ದೇಶಗಳಿಂದ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಸಹನಶೀಲತೆ ಮತ್ತು ವಿಶ್ವಶಾಂತಿಯ ಪಾಠ ಕಲಿಸಿದ ಧರ್ಮವೊಂದಕ್ಕೆ ನಾನು ಅದರ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಎಂದು ತಿಳಿಸಲು ನನಗೆ ಅತೀವ ಗೌರವವೆನಿಸುತ್ತಿದೆ. ವಿಶ್ವದ ಸಹನಶೀಲತೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳು ಸತ್ಯವಾಗಿವೆ ಎಂದು ನಾವೆಲ್ಲ ಭಾವಿಸುತ್ತೇವೆ. ಯಾವ ದೇಶವು ಎಲ್ಲ ದೇಶ ಮತ್ತು ಧರ್ಮಗಳಿಂದ ಸಂತಪ್ತ ಮತ್ತು ತ್ರಾಸನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಆಶ್ರಯವನ್ನು ನೀಡಿದೆಯೋ ಆ ದೇಶದ ನಾನು ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿದ್ದೆಂದು ತಿಳಿಸಲು ನನಗೆ ತುಂಬಾ ಗೌರವವೆನಿಸುತ್ತದೆ. ರೋಮದ ಆತತಾಯಿಗಳು ತಮ್ಮ ಧರ್ಮಸ್ಥಳಗಳನ್ನು ವಿಧ್ವಂಸ ಮಾಡಿದ ನಂತರ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತಕ್ಕೆ ಆಶ್ರಯಕ್ಕಾಗಿ ಬಂದ ಇಸ್ರಾಯಿಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಜೊರಾಸ್ಟ್ರಿಯನರು ಇದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ಮಹಾನ್ ದೇಶವೇ ನನ್ನ ದೇಶವಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಲು ಮತ್ತಿಷ್ಟು ಗೌರವವೆನಿಸುತ್ತದೆ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆಯಾಗಿ ತೋರಿದರೂ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳು ಗುರಿಯೂ ಒಂದೇ, ಅವೆಲ್ಲವೂ ಭಗವಂತನ ಕಡೆಗೆ ಕರೆದೊಯ್ಯುತ್ತದೆ. ಇಂದಿನ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ವಿವರಿಸಿದ ಸಿದ್ಧಾಂತವೊಂದನ್ನು ಹೇಳಬಯಸುತ್ತೇನೆ. ಯಾವ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜನರು ನನ್ನ ಉಪಾಸನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೋ ನಾನು ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೇನೆ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಆಚರಣೆಯಿಂದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರು ನನ್ನ ಬಳಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಇಂದು ನಮ್ಮ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜಾತಿ, ಪಂಥ, ಧರ್ಮ ಮತ್ತು ಕಟ್ಟರವಾದಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿಬಿಟ್ಟಿವೆ. ಇವುಗಳೆಲ್ಲ ಮನುಷ್ಯರ ರಕ್ತವನ್ನು ಚೆಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ದೇಶಗಳನ್ನು ನಿರಾಶೆ ಮತ್ತು ದುಃಖಕ್ಕೆ ಈಡು ಮಾಡಿದೆ. ಇದು ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೆ ಮನುಷ್ಯ ಜಾತಿ ತುಂಬಾ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಸಾಧಿಸುತ್ತಾ ಮುನ್ನಡೆಯಬಹುದಾಗಿತ್ತು. ಈಗ ಸಮಯ ಬಂದಿದೆ.
ಸಭೆಯು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿಸುವ ಮುನ್ನ ಮಾಡಿದ ಘಂಟಾನಾದವು ಈ ಎಲ್ಲ ನೋವು ದುಃಖಗಳ ಅಂತ್ಯಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಲಿ ಎಂದು ನಾವೆಲ್ಲ ಆಶಿಸೋಣ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. Good, good, good. Very good.